प्रत्यक्ष युद्ध कितीही विनाशकारी असली तरी युद्धांच्या कथा मात्र रम्य असतात। ती ऐकताना अंगावर सरसरून काटा आल्याशिवाय राहत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा मध्ययुगीन कालखंड तर अखंड चाललेल्या युद्धांची रणभूमीच। परकीय आक्रमकांनी विनाकारण लादलेल्या युद्धांचा ज्वर कमी करण्यासाठी आणि एतद्देशीयांची सत्ता स्थापन करण्यासाठी छत्रपतींनी तलवार हाती घेतली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। शाही गादीवर बसून सैन्याला आदेश देत युद्ध करायला लावणं ही त्या काळातील जनरीत होती। बहुतांशी राजे स्वतः फारसे कधी रणात उतरायचे नाही। उतरले तरी हत्तीवर बसून स्वतःभोवती शस्त्रसज्ज सैन्याचं कड करून दुरूनच युद्धाचं नेतृत्व केल्याचा आव आणायचे। पण शहाजी राजांच्याही आधीपासून भोसले घराण्यात जातीनं युद्धात उतरायची धाडसी लष्करी परंपरा होती। शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांचा मृत्यूही लढता लढता इंदापूर नजीक जवळच्या रणात झाला होता। मृत्यूआधी आपल्या तलवारीने त्यांनी अनेक रणमैदाने गाजवली होती। शहाजी महाराजांचे बंधू आणि शिवाजी महाराजांचे काका शरीफजी राजे यांचाही मृत्यू भातवडीच्या युद्धामध्ये झाला होता। पुढे शहाजी महाराजांपासून थोरल्या शाहू महाराजांपर्यंत सर्वांनी या भोसले कुळाच्या लष्करी परंपरेवर अनोखा साज चढवला। अनेक रणमैदाने स्वकर्तृत्वाने गाजवली। लीडिंग फ्रॉम द फ्रंट हे या भोसले कुळाचं कायम वैशिष्ट्य राहिलेलं आहे। अत्यंत प्रभावी अशा गनिमी कावा नामक युद्ध प्रकाराचं जनकत्व निर्विवादपणे याच भोसले कुटुंबाकडे जातं। सह्याद्रीच्या निबिड अरण्यांची खडानखडा माहिती, उत्तुंग डोंगर माथ्यावर वसलेले अवघड गडकोट, विजेच्या वेगानं हालचाल करणारं घोडदळ व पायदळ आणि चिवट लढवय्ये मावळे या ताकदीवर शिवाजी महाराजांनी अनेक अविश्वसनीय विजय अत्यंत कमी वेळेत आणि अत्यंत कमी क्षती अंगावर घेऊन प्राप्त केले होते। मग अशा गनिमी काव्याच्या युद्ध प्रकारामध्ये हत्तीसारख्या अवैधव्य प्राण्याचा उपयोग महाराजांनी केला असावा का? महाराजांच्या सैन्यात हत्ती असावेत का? असे प्रश्न नक्कीच पडतात। याच प्रश्नांची उकल करण्याचा आजचा आपला हा प्रयत्न असणार आहे। मंडळी नमस्कार, मी तुमचा मित्र वैभव काळे। जय हिंद जय महाराष्ट्र या आपल्या परिवारातर्फे मी आपलं सहर्ष स्वागत करतो। विषयाला सुरुवात करण्याआधी आपल्या जय हिंद जय महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। सध्या भूतलावर वावरणाऱ्या भूचर प्राण्यांमधला सर्वात मोठा प्राणी म्हणजे हत्ती। अवाढव्य शरीरामुळे निवांत हालचाल करणारा हा प्राणी जेवढा देखणा तेवढाच कुशाग्र बुद्धीचा। अन्नाच्या शोधात सतत जागा बदलत राहणारा हा प्राणी कळपात राहत असल्याने यांच्यामध्ये ममत्वाची भावना फार मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। पुढे मागे कधीतरी मानवी महत्त्वाकांक्षेला युद्धाची चटक लागली आणि घोडे, हत्ती, उंट असे प्राणी युद्धांमध्ये वापरले जाऊ लागले। महाभारतात हत्तींचे अनेक उल्लेख आपल्याला पाहायला मिळतात। पुढे अलेक्झांडरपासून गझनीच्या महमूदासोबत झालेल्या अनेक युद्धांमध्ये भारतीय राजांच्या पदरी शेकडो हत्ती असल्याचे उल्लेख सापडतात। शिवाजी महाराजांच्या काळातही मुघलशाही, कुतुबशाही आणि आदिलशाहीकडे हत्ती आणि उंट असल्याचे अनेक उल्लेख पाहायला मिळतात। गडकोटांचे भले थोरले दरवाजे हत्तींच्या साह्याने उद्ध्वस्त केले जाऊ नये म्हणून गडांच्या दरवाजांना मोठमोठे पोलादे किंवा पितळेचे खिळे ठोकले जायचे। छत्रपती शिवाजी महाराजांनी गडांच्या दरवाजांची अरुंद जागेत गोमुखी बांधणी करून हत्तींच्या मदतीने दरवाजे फोडण्याच्या पद्धतीला चांगलाच आळा घातला होता। शहाजी महाराजांच्या काळातील खंडागळे हत्ती प्रकरणात पहिल्यांदा भोसल्यांच्या इतिहासामध्ये हत्तीचा उल्लेख आपल्यासमोर येतो। शिवाजी महाराजांच्या गजसेनेबद्दलची एक अत्यंत मार्मिक कथा एका बखरीत आली आहे। त्या बखरीत आलेल्या उल्लेखाप्रमाणे शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयावेळी कुतुबशाहीची राजधानी भागानगरास म्हणजेच आजच्या हैदराबाद शहरास भेट दिली होती। त्या भेटीत महाराजांचा सुसज्ज सैन्य पाहून कुतुबशाही बादशाह चक्रावून गेला। त्याने महाराजांच्या सैन्याचं प्रचंड कौतुक केलं, पण महाराजांच्या सैन्यात हत्ती दिसत नसल्यानं बादशहानं उत्सुकतेनं महाराजांना विचारलं, तुमच्या पदरी किती नामी हत्ती आहेत? हा प्रश्न जेव्हा महाराजांच्या पुढ्यात आला तेव्हा महाराजांनी येसाजी कंकांसारखे मातब्बर सरदार आणि 50-100 हत्यारबंद सैनिक बादशहासमोर आणून उभे केले आणि म्हणाले, हेच माझ्या सैन्यातले बलदंड हत्ती।
महाराजांच्या या उत्तराने बादशाह अवाक झाला. पुढे दक्षिण दिग्विजयात महाराजांच्या सैन्याने जो पराक्रम दाखवला आणि जिंजीपर्यंतचा मुलूक अत्यंत अल्पावधीत स्वराज्याला जोडला, त्यावरून बादशहाला महाराजांचा स्वतःच्या लष्करावरील जो आत्मविश्वास होता त्याची शाश्वती नक्कीच पटली असणार. येसाजी कंक आणि हत्तीच्या लढाईचा प्रसंग याच भेटीत घडला असा उल्लेख मराठा साम्राज्याच्या छोट्या बखरीत आला आहे. त्या बखरीत आलेल्या उल्लेखाप्रमाणे बादशाने जेव्हा तुमचं हे हत्तीच्या ताकदीचं सैन्य खऱ्या हत्तीशी लढेल का असा प्रश्न जेव्हा शिवाजी महाराजांना केला, तेव्हा महाराजांनी बादशाही हत्तीविरोधात येसाजी कंक यांना मैदानात उतरवलं. बादशहातर्फे माहुताने एक मस्तवाल हत्ती मैदानात उतरवला. तेव्हा येसाजी कंकांनी 2-3 हेलाऱ्या मारून हत्ती मुरडविला आणि तलवारीच्या एका फटक्यात हत्तीची सोंड तोडली. पुढे अजून 4-5 वार करून हत्ती माघारी पिटाळला. महाराजांच्या मावळ्याचा तो भीमपराक्रम पाहून बादशाह प्रचंड खुश झाला. त्याने महाराजांच्या संपूर्ण लष्करास मेजवानी दिली आणि महाराजांनी येसाजी रावांची पाठ थोपटत त्यांना 3 लक्ष होनांचा आणि जवाहिरांचा नजराना दिला. सदरील घटना ही उत्तरकालीन बखरीत आल्याने या घटनेची सत्यता वादातीत असली तरी महाराजांचा स्वतःच्या सैन्याप्रतीचा प्रचंड आत्मविश्वास या घटनेतून नक्कीच दिसून येतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि हत्तीचा अजून एक अत्यंत महत्त्वाचा आणि अस्सल उल्लेख म्हणजे महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळचा. रायगडावर महाराजांचा जो राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकाच्या समयी महाराजांची गडावर हत्तीवरून मिरवणूक काढल्याचा अत्यंत विश्वसनीय उल्लेख सापडतो. हत्तीचा उपयोग हा ओझ्याच्या कामाला युद्धात जरी केला जात असला तरी हत्ती हे गजांत लक्ष्मीचे म्हणजे अत्यंत समृद्धीचे आणि प्रतिष्ठेचे प्रतीक म्हणून गणलं जायचं. म्हणूनच महाराजांनी गडावर हत्ती आणविले असावेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या काळातली स्वराज्याच्या दौलतीचा तपशील अनेक बखरींमध्ये आला आहे. सभासद बखरीत शिवाजी महाराजांच्या पदरी 1360 हत्ती, हत्तीनी आणि हत्तीचे बछडे होते असा उल्लेख आहे. सभासद बखर ही राजाराम महाराजांच्या आज्ञेनं आणि महाराजांच्या मृत्यूनंतर 14 ते 15 वर्षांच्या आतच लिहिली गेली असल्यानं सभासदानं दिलेल्या या हत्तीच्या आकड्याबद्दल फारशी साशंकता बाळगण्याचे काहीच कारण नाही. चित्रगुप्त बखरीत हाच हत्तींचा आकडा 2000 दिला गेला आहे. पुढे संभाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला दौलतीची परत मोजदाद झाली तेव्हा 125 हत्ती असल्याचा उल्लेख मराठा साम्राज्याच्या छोट्या बखरीत येतो. हा आकडा 1125 असावा. बखर नकलून काढताना लिहिण्याच्या चुकीने तो 125 झाला असावा असं काही इतिहास अभ्यासकांचं म्हणणं आहे. पुढे स्वराज्याशी बेईमानी करणाऱ्या गद्दार मंत्र्यांना सुधागडाच्या पायथ्याशी यापैकी एखाद्या हत्तीच्या पायी देऊन संभाजी महाराजांनी शासन केल्याचे आपण जाणतोच. मित्रहो, महाराजांनी राजधानी राजगडावरून किल्ले रायगडावर नेली तेव्हा हिरोजी इंदुलकरांनी गडावर प्रचंड मोठी बांधकामं केली होती. या बांधकामांचा आवाका आणि अल्पावधीत ती पूर्ण झालेलं कार्य पाहून या कामी हत्तींची मदत नक्कीच घेतली असावी असा अंदाज लावता येऊ शकतो. महाराजांची दृष्टी फार दूरची होती, कल्पक होती. स्वराज्य वाढवायचं असेल तर कामाचा उरक वेगवान व्हायला हवा आणि त्यासाठी मदतनीस म्हणून हत्तीसारखा बलदंड प्राणी पदरी असायला हवा असं त्यांना वाटणं अत्यंत साहजिक आहे. या हत्तींची देखरेख करण्यासाठी रायगडाच्या पायथ्याशी मोठा पिलखानाही महाराजांनी उभा केलेला असावा. महाराजांच्या आज्ञेनं तयार झालेल्या राजव्यवहार कोशामध्ये पिलखान्याचा उल्लेख असलेले काही श्लोक आल्याचं आपल्याला दिसून येतं. योग्य वेळ येईल तेव्हा दिल्ली जिंकण्यासाठी कूच करावी लागेल, तेव्हा उघड्या मैदानातील युद्ध जिंकण्यासाठी प्रचंड तोफखाना लागेल आणि हा तोफखाना ओढत नेण्यासाठी हत्तीचीच ताकद कामी येईल असा अत्यंत दूरदृष्टीचा विचार महाराजांनी केला असावा असं राहून राहून मनाला वाटतं. आत्तापर्यंतच्या विवेचनावरून महाराजांच्या पदरी हजारापेक्षा जास्त हत्ती होते हे आता पुरेसं स्पष्ट झालेलं आहे. आता हे हत्ती महाराजांच्या पदरी कसे यायचे याचाही थोडासा आढावा घेऊया. आजही महाराष्ट्राच्या कोल्हापूर तळकोकण भागापासून खाली कर्नाटक केरळपर्यंत दक्षिण घाटात हत्तींची रेलचेल आहे. त्या काळातही या भागातले हत्ती महाराजांच्या पदरी येत असावेत. कर्नाटकापासून तमिळनाडूपर्यंतच्या भागात शहाजी महाराजांचं प्रचंड मोठं प्रस्थ होतं.
त्यामुळे या भागातले नामी हत्ती महाराजांपर्यंत येणं फारसं कठीण नक्कीच नव्हतं. हे हत्ती रितसर विकत घेतले जात असत. 1740 साली भारतात रुजू असणाऱ्या एका पोर्तुगीज अधिकाऱ्याच्या एका नोंदीत मराठा लष्करात हत्ती विकत घेण्यासाठी 20,000 रुपयांपर्यंतची किंमत पडत असे, असा एक अत्यंत महत्त्वाचा उल्लेख आहे. यावरून महाराजांच्या काळात हत्तींची साधारण काय किंमत असावी याचा देखील अंदाज लावता येऊ शकतो. याशिवाय जिंकलेल्या युद्धात शत्रुपक्षाची जी लूट मिळायची त्यात हत्तीही मिळाल्याचे अनेक उल्लेख सापडतात. प्रतापगडाच्या रणसंग्रामात महाराजांना 1200 उंट, 1800 बैल, 1100 घोडे आणि 95 हत्ती प्राप्त झाल्याचा उल्लेख सापडतो. तसेच साल्हेरच्या युद्धात 135 हत्ती आणि 6000 उंट प्राप्त झाले होते. हुसेन खान मियाना याचा पाडाव केल्यानंतर सेनापती हंबीरराव मोहिते यांना 4500 घोडी तर 12 हत्ती प्राप्त झालेले. शेर खानाचा पाडाव करून महाराजांनी दक्षिणेतला जिंजीचा किल्ला जिंकल्यावर 5000 घोडे आणि 12 हत्ती मिळाल्याचा उल्लेख सापडतो. 500 घोडी एकीकडे आणि 1 हत्ती एकीकडे असा उल्लेख आईने अकबरी या ग्रंथात आलेला आहे. मुघलांच्या मैदानी लढाईमध्ये हत्तींना एवढा मरातब नक्कीच होता, पण मराठ्यांच्या अवघड प्रदेशात निर्विवादपणे घोडीच सर्वोत्तम होती हे पुढे सेनापती संताजीराव आणि धनाजीराव यांनी ठळकपणे अधोरेखित केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु अखंड हिंदुस्थान परकीय आक्रमणमुक्त करण्यासाठी कधी ना कधी उत्तरेवर चाल करून जावी लागणार आणि मैदानी प्रदेशात हत्ती निर्विवादपणे कामाला येणार याची खात्री पटल्यामुळे सह्याद्रीच्या निबिड अरण्यातही शिवाजी महाराजांनी पदरी हत्ती सांभाळणं सुरू केल्याचा पक्का अंदाज बांधता येतो. हत्तीचा खुराक प्रचंड मोठा असतो. हत्ती सांभाळणं अतिशय खर्चिक बाब, पण तरीही महाराजांनी हजाराहून जास्त हत्ती पदरी बाळगल्याचे आपण आत्ताच पाहिले. मैदानी प्रदेशात युद्ध जिंकण्यासाठीची गुरुकिल्ली म्हणजे सुसज्ज आणि मोठा तोफखाना. एक एक मोठी तोफ ओढायला 100 बैलांच्या माळा लागायच्या याचे उल्लेख आपल्याला इतिहासात सापडतात. तेच काम हत्ती लीलया करू शकत असे. त्यामुळे दिल्ली काबीज करण्यासाठीचा तोफखाना ओढण्यासाठीच महाराज हत्ती सांभाळत होते का असा प्रामाणिक प्रश्न पडतो. हे सगळं हत्तीपुराण ऐकून काळाच्याही पुढचा विचार करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वासमोर नतमस्तक होण्या वाचून राहवत नाही एवढं मात्र खरं. जय हिंद, जय महाराष्ट्र.